बघा, नवीन वर्षात म्हाडाची 35,000 घरे. 2025मध्ये जी म्हाडाची जी लॉटरी निघणार आहे, ती 35,000 घरांची लॉटरी निघणार आहेत. येणाऱ्या जानेवारीमध्ये या जाहिरात लवकरात लवकर निघेल असे आपल्याला सांगतात आहे. बघा, ही लोकसत्तांमध्ये न्यूज आलेली आहे. राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाने मुंबईतील महत्त्वाचे पुनर्वसन आणि पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उद्यानातील 27,000 झोपड्यांचा पुनर्विकास आणि अभ्युदयनगर पुनर्विकास, जीटीबी नगर येथील निर्वासितांचा 25 इमारतींचा पुनर्विकास असे प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. आणि नव्या सरकारच्या स्थापनेनंतर सरकारी योजना महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती मिळावी यासाठी प्रत्येक खात्याला 100 दिवसाचा कार्यक्रम सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. आणि बघा, हे मुंबई मंडळाच्या माध्यमातून मुंबईत 33,000 अधिक घरांच्या बांधकामाला सुरुवात करण्याचे लक्ष ठेवण्यात आलेले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 27,000 झोपड्यांचा पुनर्विकासासह काळा चौकीतील अभ्युदयनगर आणि जीटीबी नगर पुनर्विकास प्रकल्पाचा समावेश आहे. हे तिन्ही प्रकल्पाचे भूमिपूजन येत्या काही दिवसात करण्यात येणार आहे. म्हणजे मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी जे मिलिंद बोरीकर सर आहेत, त्यांनी हे आपल्याला दैनिक लोकसत्ताशी बोलताना दिलेले आहे. राष्ट्रीय उद्यानात 27,000, अभ्युदयनगरतील अंदाजे 3,350 आणि जीटीबी नगरमधील 1,1200 असे एकूण 31,500 घरांची निर्मिती या 3 प्रकल्पातून होणार आहे. म्हणजे आपल्याला असं सांगता येते की MMR ग्रोथ हब अंतर्गत म्हाडाने मुंबई MMRमध्ये जे नोकरदार महिलांसाठी जी मोठ्या संख्येने वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मुंबई मंडळाने 2021मध्ये ताडदेवमधील वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला होता. पण MP मिल कंपाऊंड परिसरात संक्रमण शिबिराच्या 2,000 चौरस मीटरच्या जागेवर 22 मजली वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजे बघा, असे हे वसतिगृहसुद्धा येत्या नवीन वर्षामध्ये म्हाडा हे बांधणार आहेत. म्हणजे महिलांसाठी जे नोकरदार महिला आहेत ते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओला वॉच केल्याबद्दल धन्यवाद.